19 साती 133 येतात, 7 9 63 6 7 6 13, आपण 3 या ठिकाणी लिहिले, मग 13 आले. 19 म्हणजे या ठिकाणी 31 आले, 9 3 12 नाही, हो 13 आणि 19 9 3 12 म्हणजे 32. म्हणजे आता एकदमच हे आलं टोकावर 322 आणि 324. आपल्याला काय विचारलं, चढत्या क्रमाने लावल्यास पहिली संख्या कोणती. चढत्या क्रमाने लावल्यास पहिली संख्या कोणती, तर आता लहान आपल्याला शोधावं लागेल, म्हणजे हे आपल्याला घ्यावं लागेल. 14/19 आता हे झालं कॅन्सल. आता या 14/19चं 21/27शी कनेक्शन लावणार आहोत आपण. कसं लावणार हे तर कॅन्सल झालं. आता याच झालं 14/19, तुम्ही पण फास्टमध्ये करा आणि इथे असं याचा याचा गुणाकार करायचा. 19 1 19, हाचा 1 19 2 38 1 39, 399 आले. 14 7 98, 9 14 2 28, 28 आणि 9 37 होते, 28 आणि 9 37 होते. आता कोणतं लहान आलं तर 14/19 आले. पुन्हा 14/19च लहान आले, 399 जास्त आहे, हे कमी आहे, म्हणजे हे आपण कॅन्सल केलं. आता याचं कनेक्शन याच्यासोबत लावूया. आता त्या ठिकाणी ट्रिक्स दिसून येते. कोणती ट्रिक्स दिसून येते इथं, 14/19 आणि 15/19. जर का समजा छेद जर सारखा असेल तर जो लहान अंश असतो तो लहानच असतो, म्हणजे हा लहान झाला, म्हणजे हे सुद्धा कॅन्सल होणार. आणि शेवटी काय तर आपण शेवटी या ठिकाणी पोहोचलेलो आहोत की हे सुद्धा कॅन्सल, हे सुद्धा कॅन्सल, हे सुद्धा कॅन्सल, म्हणजे 14/19 आणि 18/25. आता याचा गुणाकार करा. 25 × 100 आजचे 10 आले, 25 × 25 10 35, म्हणजे 350 या ठिकाणी आले. आता याचा गुणाकार करावा लागेल. 18 × 19 9 8 72 7 9 1 9 7 16 आणि इथं 18 1 18 2 8 7 14 14 342. आता शेवटी मला असं दिसून येतं की 15/25 हा सर्वात लहान आहे. 15/25 हा सर्वात लहान आहे. सो तुम्ही आन्सर काय बघू शकता. पेपर सेकंड आला की थर्ड आला रे. येस, उलट सुलट झालं का. शेवटी लहान कोणता आलेला 18/25. मित्रांनो हा आय थिंक थर्ड पेपर आलेला आहे. समजून चला की सेकंडमध्ये थर्ड आला. सो थर्ड पेपर आपण घेऊया. ओके, गुड इव्हनिंग सर्वांना. बघा या पद्धतीने तुम्ही जर सॉल्व केलं तर निश्चितच तुम्हाला त्याचा एकदमच फायदा होणार आहे. ठीक आहे. बघा या ठिकाणी आता तुम्हाला समजून आलं की या ठिकाणी आपण सेकंड पेपर न म्हणता हा थर्ड पेपर म्हणूया. आणि होऊ शकते हा सेकंड पेपर आहे, हा थर्ड पेपर आहे. सगळे पेपर सिरीज सुरू करून दिलेले आहे मी. ठीक आहे, चला थर्ड पेपर आपण घेतलेला आहे किंवा सेकंड पेपर म्हणूया त्याला. ठीक आहे, याला आपण सेकंड पेपरचं नाव देऊ आणि थर्डला थर्ड करूया. ठीक आहे, 18/25 आन्सर आहे आणि मी ते तुम्हाला काढून दाखवलं. सेम टू सेम पेपर सेट तुम्हाला मिळतंय. 15 दिवसानं तुम्हाला मार्केटमध्ये मिळतंय आणि आताच जर पाहिजे असेल तर तुम्हाला माझ्या घरून मिळणार आहे. ठीक आहे, 1चं 3 असं आन्सर आलं, राईट आहे. चला पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन. यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 6 अंकी जास्तीत जास्त संख्या कोणत्या. 6 अंकी जास्तीत जास्त संख्या म्हणजे या ठिकाणी ना सम विचारलं ना विषम विचारलं ना काहीच. म्हणजे आपण याला 1 2 3 4 5 6 सगळ्यांचा गुणाकार करूया. 6 पंचे 30, 3 छुक 12, 12 ते 36, 36 दोन्ही 72, 720 आन्सर यायला पाहिजे. आणि तुमचे आन्सर सुद्धा 720च येणार आहे. ओके, 720 आन्सर आलं का तेव्हापर्यंत मी वेट करतोय आणि तेव्हाच पुढे जातो. नेक्स्ट क्वेश्चन. फास्ट 2चे आन्सर. फक्त तुम्ही काय करा, एकदम फास्ट आन्सर द्यायचा, फास्ट आन्सर द्यायचा. पेपर सिरीज तर कोणी सुरू केलं नाही, परंतु मी डायरेक्टली पेपर सिरीज सुरू केलेली आहे. 50 पेपर मी माझ्याला क्लासला देत आहो. समजून त्याला हा क्लासच आहे. क्लासच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा क्लासपासूनच सुरुवात झाली असं समजून जायचं. कारण की हे पेपर सर्वप्रथम टाकले असेल तर ग्रुपवर टाकलेले आहे, अदरवाईज बाहेर कोणालाच दिलेलं नाही आत्तापर्यंत. चला 2चं 3 असं आन्सर. 2चं 3 असं आन्सर कसं काय येणार आहे. 2चं 1 असे आन्सर येणार आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. 2 अंकी सर्वात लहान समसंयुक्त संख्या आणि 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या यांची बेरीज. बघा 2 अंकी सर्वात लहान समसंयुक्त संख्या. आता हा महत्वाचा प्रश्न आहे बघ. बघा 2 3 5 7 11 13 13 17 19. आता ह्या 2 अंकी मूळ संख्या झाल्या. आता याच्या आधी येतं 10 2 अंकी संख्या जे की संयुक्त आहे. नंतर 12 संयुक्त आहे, 14 15 16 ह्या सगळ्या संयुक्त संख्या आहे. 2 अंकी सर्वात लहान
आणि त्यातही समसयुक्त संख्या. 2 अंकी सर्वात लहान समसयुक्त संख्या कोणती येणार आहे, तर 10च येणार आहे. किंवा 2 अंकी सर्वात लहान संयुक्त संख्या म्हटलं असतं तरी चालत होतं. या ठिकाणी 10 सम आहे ना, आहे की नाही. 9 नंतर 10 येतो जो की सम आहे. आता ही घेतली आपण 10. 2 अंकी सर्वात लहान समसयुक्त संख्या 10 अधिक 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या म्हणजे 97. किती येणार आहे, 107. म्हणून थर्ड नंबरचे आन्सर या ठिकाणी राईट आहे. थर्ड नंबरचे आन्सर या ठिकाणी राईटच येतं. प्रत्यक्ष पेपर दाखवते तुम्हाला. यस, 3चं 3 आन्सर आलेलं आहे. फास्ट घेणार आहोत. आता या ठिकाणी तुम्हाला माहित आहे काय कसं करावं लागतं. हे पुन्हा पुन्हा सांगण्याची काही गरज नाही. या ठिकाणी किलोग्रॅमला ग्रॅममध्ये कन्वर्ट करण्यासाठी 3 अंकानंतर म्हणजे हे झाले 700 मी लिहून घेतले. वजा हेक्टोला हे पॉईंट दिला तर 22 झाले. सॉरी हे काय झाले तर 700 वजा हे इकडे इकडे गेला हेक्टो चालून गेला तर 22 झाले वजा. आता डेकाग्रॅम म्हटलं एका अंकानंतर गेला 2 अधिक म्हणजे आजच्या आतमधले आहे अधिक 13.8 हेक्टोग्रॅम. हेक्टो म्हणजेच काय होत असते तुम्हाला 2 अंकानंतर पॉईंट हा पुढे न्यायचा असतो म्हणून या ठिकाणी 1380 येतं. किती येतं 1380. हे पूर्ण झालं प्लस 0.9 ग्रॅम. ग्रॅम म्हटलं किलोग्रॅम म्हणते इथं किलोग्रॅम तर ग्रॅममध्ये कन्वर्ट करण्यासाठी 3 अंकानंतर 0.00 म्हणजेच 900 येणार इथं 900 झालं. आता सगळं आपण सॉल्व करणार आहोत. सर्वप्रथम हा मोठा ब्रॅकेट आपण सॉल्व करणार आणि इझिली आन्सर येणार. त्याच्यामध्ये लहान म्हणजे याचे काय झाले तर 20 झाले. 22 मधून 2 गेले 20 राहिले. 20 अधिक 1380 म्हणजे हे झाले 1400. आता हे 700 आपण इथं टाकले. 700 वजा 1400 अधिक हे 900 झाले आन्सर आपला तयार. 700 मधून 1400 गेले तर काय तर लहान संख्येतून मोठी संख्या गेली तर वजा बाकी येत असते. वजा 700 येतं अधिक हे 900. 900 मधून 700 गेले तर 200 येते आणि 900चं हे लागतं म्हणून 200 ग्रॅम असं आन्सर येतं. यस, सेकंड नंबरचे आन्सर तुम्ही दिलेलं असेल. 4चं काय आन्सर दिलं ते तुम्ही सांगा. ओके, 4चं काय आन्सर दिलं ते तुम्हाला सांगायचं आहे. येस, काय आलं आन्सर तर 200 ग्रॅम आलेला आहे. काय आलं आन्सर 200 ग्रॅम आलेला आहे. तुम्हाला सांगतो हर एक प्रकारचा प्रश्न तुम्ही कंप्लीट करा. चला नेक्स्ट आपण हे करणार आहोत. दोनचं 4चं 2 आन्सर आलं. 4चं 2 बरोबर आहे मैथिली मॅम. नेक्स्ट क्वेश्चन. घड्याळात 5:30 आणि 11:20 या दोन्ही वेळी मिनिट काटा आणि तास काटा यात होणाऱ्या कोणाच्या मापातील फरक किती. लगेच याच्यावर आन्सर देणार आहोत. एक प्रकारचे 3च फक्त पेपर आपल्याला निघणार आहे. 5, 30 आणि 11, 20 हे तुम्हाला माहीत आहे. 165 झाले. हे झाले 150. आता याची वजाबाकी केली तर हे झाले 15 डिग्री. 5:30 वाजता 15 डिग्रीचा कोण तयार होतो. देन 11, 20 जर म्हटलं तर इथं 30 म्हणजे इथं 33 येते. आता या ठिकाणी जर म्हटलं तर याचे 10 येते म्हणजे 10चे 110 होतात. 0, 2, 220 येते. हे 180 पेक्षा मोठे आहे म्हणून इथं 220 हे 360 मधून वजा करायचे आहे. 0, 4, 1, 140 येतात. 140 डिग्री बघा ना. 220 आले तर 140 डिग्री येते. आता शेवटी 140 वजा 15 करावं लागतं तर तुम्हाला तोंडी हे यायला पाहिजे 125 डिग्री. 125 डिग्री सेकंड नंबरचा आन्सर राईट आहे. 5चं 2 आलं का ते बघा. येस, 5चं 2 आलं का ते बघा. तुमच्या कमेंट्स माझ्यापर्यंत पोहोचले की मी पुढे जाणार आहोत. हो शोभा मॅम, पण थोडंसं सगळ्यांचं थोडंसं नंतर द्या. हां, मुलांना आन्सर देऊ द्या. शोभा मॅम क्लासचे जे विद्यार्थी आहे ना थोडंसं वेट करून हे द्या कारण इतरांना देऊ द्या. तुम्हाला सगळेच आन्सर येतात म्हणून सांगतोय. आता आधी मी हा पेपर तुम्हाला दिला आहे. तुम्ही पेपर सोडवलेला आहे पण आता तसं नाही. आता क्लासच्या विद्यार्थ्यांनी कमीत कमी कमेंट्स करा. आता तुम्हाला ज्यावेळेस मी पेपर देईन तसा अर्ध्या तासानंतर लगेच यूट्यूबवर येणार. क्लासमध्ये याचं एक्सप्लेनेशन सध्या तरी देणार नाही कारण क्लासमध्ये एवढं काय घ्यावं सुरुवात आहे. थोडीशी ॲडव्हर्टाईज आहे क्लासची. नंतर काय आपण क्लास घेणार. आज संध्याकाळपासून आपला क्लास आहेच. ठीक आहे. चला आता याच्यानंतरचा क्वेश्चनचा आन्सर तुम्ही लगेच द्यायचा आहे.
तुम्हाला सांगितलं दुप्पट आणि दीडपट जर असेल तर काय करायचं, फक्त गुणाकार करायचा 22 सेंटीमीटर आणि 25 सेंटीमीटर. याचं काय आन्सर येणार आहे 25 गुणिले 22 आहे की नाही. 25 5 1,600 नंतर 25 दोन्ही 50, मला तरी 625 सेंटीमीटरचा वर्ग असं आन्सर येऊ राहिला. 625 सेंटीमीटरचा वर्ग. नाही 625 नाही येणार, 625 नाही येणार, सो सॉरी हां. 25 सेंटीमीटर आणि रुंदी 22 सेंटीमीटर, ते भलतंच केलं होतं आपण. हां 5 5 25 5 दोन्ही 10, 22 गुणिले हे रे 22, सो सॉरी हां. हे 25 आहे आणि हे 22 आहे. इथं 25 दिसू राहिले, 25 दिसले मला. आता इथं 25 दोन्ही 50 आणि हे 25 दोन्ही 50, 550 येणार आहे. फर्स्ट नंबरचे आन्सर राईट येते. फर्स्ट नंबरचे आन्सर राईट येते. फास्ट घेऊया जरा. 5चं 6चं आन्सर, 6चे आन्सर काय येते ते सांगायचं आहे. येस 6चे आन्सर काय आलेलं आहे, फक्त गुणाकार करायचा आहे, फक्त ट्रिक्सच्या माध्यमातूनच सांगत आहोत आपण. 5चं 550, 6चं 550, 6चं 550. सो या ठिकाणी थर्ड नंबरचे आन्सर राईट येते. या ठिकाणी बघा आता हा क्वेश्चन काय करावं लागेल आपल्याला या ठिकाणी. हे तर 0च येते, याचं काय मॅटर नाही. याला काय करायचं 6/10 म्हणायचं, भागेलाचं करायचं गुणिले 25 वर न्यायचे 24 खाली आणायचे. भाग द्यायचं तुम्हाला वाटेल त्या पद्धतीनं, मी तरी असा भाग देतोय. हां 6 1 6, 6 चूक 24, 5 2 10, 5 5 25, म्हणजे 5/8 आन्सर आलेला आहे. 5/8 आन्सर आहेच नाही या ठिकाणी, मग काय करायचं. ओहो आता काय काही काही मुलं काय म्हणतात 5 आणि 2 आणि 4 6 म्हणतात, परंतु 5/7 या ठिकाणी आपल्याला चुकवण्यासाठी दिलेला आहे. आता शेवटी काय करावं लागेल आपल्याला, इथे 0 मारावं लागेल. 0 तर 0.1 लागेल. 8 सकम 48, 50 मधून 48 गेले उरले 2, झाले 20. 8 दोन्ही 16, 20 मधून 16 गेले उरले 4, झाले 40. 8 5 40, म्हणजे 0.625 असं आन्सर येते. ओके, सो सेकंड नंबरचे आन्सर या ठिकाणी राईट येतं. तुमचं काय आलं 7चं तुमचं काय आलं एवढं सांगा. सातचं आन्सर काय आलं. येस 7चं 2च आन्सर आलेला आहे, बरोबर आहे आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. 200 मीटर लांबीची आगगाडी तासी 72 किलोमीटर वेगाने धावते, तर तिला 360 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल. ओके, 200 मीटर लांबीची आगगाडी आणि त्या पुलाची लांबी याची करायची बेरीज. 200 अधिक 360 म्हणजे 560 होते. आता 560 नंतर याला काय करायचं 5/18 करायचं. 18 1 18, 18 चूक 72, म्हणजे 4 5 20, 20/1 आहे. तर देअरफोर ह्या 560ला गुणिले 1/20 करायचं, उलटं करायचं याला इकडं आणताना. आता 0 0 कॅन्सल, इथं 2 1 2, 2 2 4, 2 8 16, 28 1 28, 28 सेकंद येणार आहे. 200 मीटर लांबीची आगगाडी तासीस 72 किलोमीटर वेगाने धावते, तर तिला 360 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल. 28 सेकंद. 4 नंबरचे आन्सर तुमच्याला राईट आलं पाहिजे. काय आन्सर, आन्सर सांगा, आन्सर सांगा. मी तुमच्याला कमेंट्स या ठिकाणी बघत आहे. फास्ट घेणार आहोत जरा, मी याच्यापेक्षा स्पीडने घेऊ शकतो, पण तुमच्यावाली कमेंट येईपर्यंत मी पुढे काय जात नाही. नेक्स्ट या ठिकाणी 24ने भाग जाते असं म्हटलं जाते. 24 म्हणजेच किती पण घेऊ शकता. 3 8 24 म्हणूया आपण, 3 8 24 म्हणू, किंवा 6 चूक 24 म्हणू शकतो, पण 6 चूक 24 नका म्हणू. 3 8 24 म्हणूया आपण. 3 ने पण भाग गेला पाहिजे, 8 ने पण भाग गेला पाहिजे. आता जो हा 6 आहे, तर 5 5 6, 7 7 6, 4 4 6, 3 3 6. शेवटचे 3 अंक जर 0 असेल तर 8 ने भाग जाते, किंवा शेवटच्या 3 अंकाला जर प्रत्यक्ष जर 8 ने भाग गेला तर किती मोठी संख्या असो 8 ने भाग जाते. आता
याला 8ने भाग जातो का, हा पहिले विचार करायचा. 8 × 56 ते जास्त होते. 8 × 5 = 40, 8 सकम 48, 8 सकम 48. इथं जर समजा 8 सकम 48 म्हटलं तर या ठिकाणी 7 उरतात, होतात 76. 8 9 72 होते. 8ने भाग जात नाही याला, 8ने भाग जात नाही म्हणून त्याला तसं स्टॉप ठेवायचं. देन 8ने भाग जात नाही म्हणजे याला 3ने भाग गेला तरी काही महत्त्वाचं नाही, 24ने भाग जाणारच नाही. आता या ठिकाणी जर बघितलं हे 8 9 72, 8 दे 80 होते म्हणून 8 9 72 उरले किती 5. 8 7 56, 8 9 72, 77 मधून 72 गेले, उरले 5, झाले 56, है की नाही. आणि 8 7 56 म्हणजे याला 8 ने भाग जातो 2 ला. देन या ठिकाणी जर बघितलं तर 8 × 5 = 40 आणि उरतात 4, होतात 46. 8 सकम 48, इथं 8ने भाग जात नाही. इथे भाग जाते का, 8 × 32, 1 उरला, 8 2 16, 8ने भाग जातो. म्हणजेच 1 आणि 3 आन्सर मारणारच नाही, 2 किंवा 4 आन्सर आपण मारणार आहोत. आता 3ने भाग केव्हा जात असते तर तुम्हाला माहीतच आहे. इथे आपण प्रत्यक्ष लिहून घेऊ. 5 3 5 3 7, 5 5 6. इथे आपण लिहून घेऊ 5 3 7, 4 4 6. याची जर आपण बेरीज घेतली तर ते 3च्या पाड्यात आली पाहिजे. आता पुन्हा बघूया इथं 3ने भाग जातो का आणि इथे 3ने भाग जातो का. 5 5 10 16, 16 7 23, 23 ने 3 24, 24 ने 5 31. 3ने भाग जात नाही म्हणजे आन्सर येते थर्ड नाही, फोर्थ. आणि तसं इथं आपण इथं करायला लागेल त्याला. 5 3 7, 3 3 6. हे बघा 6 3 9, 9 1 10 2 12, 12 12 7 19, 20 22, 22 5 27. याला 3ने भाग जातो म्हणून आन्सर येते 4. तसे तुम्ही 4 आन्सर दिलेला आहे. नेक्स्ट आता याचा आन्सर द्या. 2023 रोजी लाल बहादूर शास्त्री यांची जयंती सोमवारी होती, तर त्याच वर्षातील आरोग्य दिनाचा वार कोणता. लाल बहादूर शास्त्री यांची जयंती 2 ऑक्टोबरलाच असतं म्हणून 2 ऑक्टोबर 2023. आणि बॅकला गेलं तर 8 एप्रिलला जागतिक आरोग्य दिनाचा वार असते. आता इथून इकडे जावं लागते आपल्याला म्हणून सर्वप्रथम आपण काय करणार आहोत, या ठिकाणी एप्रिल महिन्यामध्ये किती दिवस असतात, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे, म्हणजेच इथं 30 दिवस असतात. 30 मधून 8 गेले तर 22 राहिले. याला कट करणार आपण कितीने, 7 न 7 3 7 21, उरला 1. पहिला कोड झाला एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि देन मग ऑक्टोबर. मेचे 31 दिवस असतात म्हणून 3 आहे, जूनचे 2, जुलै ऑगस्टचे 3 3, सप्टेंबरचे 2. आता 2 ऑक्टोबरचा 2. आता हे सगळे जे आहे याला 7ने काउंटिंग करा. 2 2 2 4 आणि 3 7 झाले नष्ट. आता या ठिकाणी सुद्धा तसं 3 आणि 3 6 आणि 1 7 झाले नष्ट. शेवटी 2 उरले तर 2 दिवस मागे म्हणजे 5 दिवस पुढे म्हणू शकता तुम्ही. 2 दिवस मागे, ओके, 5 दिवस पुढे. हो, जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिलला असते, ते पाठ झाला पाहिजे. बाकीच्यांनी कमेंट्स केले तरी चालतं. दिन असेल, हे असेल, ते असेल, त्यावेळेस तुम्ही जर कमेंट केले तर निश्चितच त्याचा फायदा आपल्याला होतो. आता या ठिकाणी जर बघितलं तर जागतिक आरोग्य दिनाचा वार कोणता, तर वार 5 दिवस पुढे जर म्हटलं तर या ठिकाणी सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. शनिवारी यायला पाहिजे आन्सर. हो नो, काय कुठं काय चुकलं तुमचं, काय आलं आन्सर. लाल बहादूर शास्त्री यांची जयंती 2 ऑक्टोबर. मिस्टेक कुठे झाली तेवढं सांगा. 8 एप्रिल मे 30 22 7 21 1
मेचे 3, जून जुलै ऑगस्टचे 2, सप्टेंबर आणि ऑक्टोबर. किती उरले होते? 2 आणि 2 4 3 7, 3 3 आणि 7, 2 दिवस मागे म्हणजे 5 दिवस पुढे. 5 दिवस पुढे म्हणते ना. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. अरे 7 एप्रिल पाहिजे. 7. अबे इथं झिरो जर मारला, आता पुन्हा लिहितो हा. ते थोडंसं असं लिहितो. इथं 2 आला होता, 2 इथं होते, 2 इथं होते, 3 इथं 3 इथं 2 इथं 3 आणि 7 एप्रिलला असतो. ते सांगण्यात आलं. 7 3 21 म्हणजे 0. आता येणार ते, आता येणार आन्सर. हे कॅन्सल झाले. 3 4 4 3 7. नंतर या ठिकाणी 3 आणि 3 6 आणि 1 7. एकच उरला. एक दिवस मागे जा. 1 नंबरचे आन्सर येणार मंगळवार. हो होते तसं होते थोडंसं, कारण बिकॉज ऑफ दिवसभर ते काही ना काय करत आवाज. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. मंगळवार बरोबर आहे का आन्सर? खाली पेपरच आहे आपल्याला आता. मंगळवार आहे का रे बरोबर? मंगळवार तर बरोबरच असायला पाहिजे. तुमचं काय आलं बरं? दहाचं 2 म्हणतात आन्सर. पुन्हा करतोय. पुन्हा केलेली बरं. लाल बहादूर शास्त्री यांची जयंती 2 ऑक्टोबर 2023. नंतर इथं जागतिक आरोग्य दिनाचा वार 7 एप्रिलच ना. एप्रिलचे किती दिवस? 30 दिवस. म्हणजे इथे किती येतं? 23 येते. आता येणार ते बरोबर. 7 1 6 7 2 14 7 3 21 म्हणजे इथं 2 येणार. मे, जून, जुलै, ऑगस्ट, SCPT सप्टेंबर आणि ऑक्टोबर. 3 2 3 3 2 आणि हे 2 झाले एवढे कोड. आणि आता काय करायला लागणार आपल्याला? 2 आणि 2 4 आणि 3 7. 2 आणि 2 4 आणि 3 7. 3 दिवस मागे, 3 दिवस मागे म्हणजे 4 दिवस पुढे. 4 दिवस पुढे काय येणार आहे? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. बरोबर आहे. इथं सुद्धा शुक्रवारच दिलेला होता. ठीक आहे. ओके तुमचं बरोबर आहे आणि माझं थोडंसं बरोबरच आहे. फ्रायडे बरोबर आहे. सेकंड नंबरचा आन्सर या ठिकाणी राईट आहे. एका आयताकृती बागेला 5 वेळे असलेल्या तारेची कुंपण करण्यास प्रति मीटर 10 रुपये याप्रमाणे 14,000 रुपये खर्च आला. जर बागेची रुंदी 60 मीटर असेल तर बागेच्या समोरासमोर 2 टोकातील अंतर किती? मित्रांनो तुम्हाला हे सांगतो की या ठिकाणी कसं करायचं की याला काही महत्त्व नाही, याला काही महत्त्व नाही, याला काही महत्त्व नाही. जर त्रिकुटे पाठ असेल तर रुंदी 60 आहे म्हणजे हा नेमका कसा तयार झाला. त्याच्यानंतर रुंदी झाली, हे लांबी आणि कर्ण असं असते. ते लांबी किती येऊ शकते? तर ऑप्शनकडे जर बघितलं तर हे येतं 3 2 6, 3 4 5चं त्रिकूट आहे. याला गुणिले 20 केले तर 60 आले. याला गुणिले 20 केले तर 80 येणार आणि याला गुणिले 20 केले तर 100 येणार. निश्चितच आपला कर्ण आलेला आहे 100 आणि आपल्याला कर्णच पाहिजे म्हणून आन्सर येणार आहे फर्स्ट.
आन्सर काय येणार आहे फर्स्ट. 11चं 1 तुमचं आलं का ते बघा, चेक करा. 11चं 1 तुमचं आलं काय ते चेक करा. फास्ट घ्या, फास्ट. एका आयताकृती बागेला 5 वेढे असले तारेचे कुंपण करण्यास प्रति मीटर 10 रुपये, याप्रमाणे 14,000 रुपयेच खर्च आला. दर बागेची रुंदी 60 मीटर असेल. हे काही करत बसायचं नाही. हे 60 मीटर कशी होऊ शकते, तर 6 आणि 6 8 10चं एक त्रिकूट येते. 6 8 10चं 6 8 10चं त्रिकूट येते. 6 10 60 केले, 8 10 80 केले आणि इथं 100 येते. असंच येते ते डायरेक्ट. सो 100 आन्सर येणार आहे. काही केलं तरी 100च आन्सर येणार. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. नेक्स्ट हा प्रश्न थोडासा छोटा करून देतोय, परंतु अतिशय सोपा असा प्रश्न आहे हा. ओके, याला डायरेक्टलीच काढा. हां, काही असं ट्रिक्स ब्रिक्स लावत न बसू. लावली तरी हे पाहिजे. आता 168 आहे. 168ची दुप्पट करायची. किती येतं, 8 2 16 साइन 2 12 किती 13, 338 आले. आता एकूण परिमिती किती आहे, 434. 434 मधून 338 वजा करा. 8 8 आणि 6 14, हात चला 1, 9 1 10 आणि 3 13, हात चला 1, म्हणजे 96 झाले. याचे 2 भाग करा. 48 48 म्हणजे 96. आता हा झाला 48 आणि हे ऑलरेडी काय 168. इथं काय येतं, त्याला गुणिले 22 भागिले 7 करायचं आहे. हां, आता इथे येते 7 24 25चं त्रिकूट. 7 24 25 बघा ना, तुम्हाला सांगतो कसं होतं. 7 7 ती 8 56, तर 24 8 होणार आहे. 24 8 8 चूक 32 नाही. कोणतं येते ते बघा. 48 168 आले. 48 168 आल्यानंतर काय येतं, यस 48 168 आल्यानंतर आपल्याला काय करता येणार आहे. सात 24 25चं त्रिकूट तिथे दिसत नाही, कारण की 7 8 56 घेतलं. सो सॉरी, 7 8 56 नाही पाहिजे, साइन 8 48. ओके, 6 10 3 2 6 6 8 10चं त्रिकूट येणार इथं. 6 8 10चं त्रिकूट. 6 8 10चं त्रिकूट यायला पाहिजे. 6 8 10, कारण की 3 2 6 4 2 8 5 2 10. आता साइन 7 42, इथं जर 24 घेतले तर 4 8 32 इथं येतच नाही ते. ओके, पाय दुखत आहे. अशा वेळेस आता जर समजा त्रिकूट नाहीच सापडला आपल्याला, तुमच्या काही लक्षात येऊ राहिलं का त्रिकूट, की डायरेक्ट सांगू. प्रश्न स्पष्ट दिसत नाही सर. येस, एक मिनिट. अच्छा, 24 2 48. हा, हे पुन्हा घेतो. 48 168. हे तुम्हाला माहित आहे का, आता हे झाले 48, हे झाले 168, तर हे किती, बरोबर की नाही. आता आपल्याला काय करावं लागेल, 48 168 इथे व्हॉट. आता कायच्यात येऊ शकते असं बघूया, नाही तर मग वर्ग काढल्यानंतर त्याचा वर्गमूळ काढलं तर तिथे योग्य ठरते. याचा वर्ग करा. समजा जर याचा वर्ग केला मी 48चा, तर काय येतं बघा. वर्गाने मी तुम्हाला सांगतो. 4 चूक 16 8 8 64, 8 2 16 16 चूक 64. इथं असा क्रॉस केला 4 0 6 6 12 13, 2304 येतं. याला सुद्धा तसंच 16चा वर्ग येतो 256, 8 8 64, 8 2 16 16चा वर्ग येतो 256. इथे येतं 4 2 हातचवाला 1 6 साइन 2 12, हातचवाला 1 5 आणि 3 8 2.
28,224. 28,224. यस. आता ह्या दोनची जर बेरीज केली तर व्यास येते 2304 आणि 224 28. 28,224 आणि 2304. 4 आणि 4 काय येतं 8. इथं 2, इथं 5, इथं 0, इथं 3. 30,528. 30,528 वर्गमुळात म्हणजे काय होते आता हे करावंच लागणार आहे. वर्गमुळात 30,528 वर्गमुळात काय निघते तर 8 साठी दोन किंवा 4 ते 2 4 होते आणि 4 चूक 16 होते. एक मिनिट हा थोडंसं बरं नाही. तीस 30,528 नाही नाही येऊन नाही राहिलं यार ते. ओके इथं आपल्याला बघावं लागणार आहे. हां इथे कोणतं त्रिकूट लागतं त्रिकूट लक्षात नाही येऊ राहिलं रे. 48 बरोबर आहे 168 बरोबर आहे पूर्ण करावं लागणार नाही ना ते. यस 48 168 ठीक आहे. 48 168. आता 48चा वर्ग काय येतं 4 चूक 16 8 8 64 8 2 16 16 चूक 64. या ठिकाणी 4 0 6 12 1 13 2304. 1600 इथं जर घेतलं तर 16चा वर्ग येतो 256. 8 8 काय होतं 64 8 2 16 16चा वर्ग 256. इथं क्रॉस दिला इथं 4 2 हाचवाला 1 6 6 12 हाचवाला 1 5 3 8 2 28 2 2 4. आता 2304 आणि 28 2 2 4 म्हणजे 8 2 5 0 3 30,528. 30,528 झाले. तिथे येऊन नाही राहिला तो बाय मिस्टेक. 30,528 प्रिंट मिस्टेक वाटतं का. बरं जाऊ दे याचे आन्सर तुम्हाला सांगून देतोय. 550 आलेला आहे 550. पुन्हा एकदा ट्राय करू का. 168 168 8 2 16 हाचवले 7 2 12 13 336 434 336 वजा केले 8 आणि 6 8 आणि 6 14 हाचवला 1 इतर 9 1 10 3 13 हाचवला 1 म्हणजे 98 98 म्हणजेच ना आलं ना कसं येत नाही प्रगती मॅम कसं येत नाही आलेलं आहे. आलेलं आहे चला सोपंच होतं ते काही कठीण नव्हतं. फक्त ते त्याचे अर्धे करताना आपले झाले नाही म्हणून ते तसं झालं. हे ट्रिक्सनच निघते बाकीच्या निघत नाही ते लवकर. अस्मिता थोरात म्हणते का हा टॉपिक पुन्हा घ्या. घेतोय चलो
550 आलं. आता याचं आन्सर तर तुम्ही एका क्षणात देणार आहात. चला घ्या. डी गुणिले एम भागिले सी आणि याचं आन्सर तुम्हाला द्यायचं आहे. काय आन्सर येते? डी म्हणजे होते 500 गुणिले 1000 भागिले 100 आणि इकडे घेणार तुम्ही भागिले 50. काढा आन्सर. फास्ट तुम्ही जास्तीत जास्त आन्सर काढा, कारण की तुमची वेटिंग करतो वाटल्यास मी. फास्ट घ्या, फास्ट घ्यायचं आहे आपल्याला. आता या ठिकाणी काय येणार आहे तर आधी हे सॉल्व करावं लागेल. 2 शून्य कॅन्सल झाले, 2 शून्य कॅन्सल झाले, इथं आले 5000. 5000 भागिले 50 म्हणजे इथं शून्य कॅन्सल झालं, इथं शून्य कॅन्सल झालं, 5 1 5. फायनली 100च आले भाऊ. 4 आन्सर आला. फायनली 4 आन्सर येते. नेक्स्ट. आता या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलं होतं, हा अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर कितवी संख्या विचारली, हां क्रमाने येणारी कितवी संख्या विचारली तर त्याच्यावर डिपेंड करते. इथं 15वी आहे, 15वीच्या आधीचा घ्यायचा प्लस 14. किती येणार आहे? 15 आणि 14 29. हां हे 29 गुणिले 15 करा, ॲन्सर येतं तयार. 15च्या आधीची 14 घ्यायची आणि गुणाकार मारायचा, बेरीज करून गुणाकार मारायचा. काय येतं? 29 गुणिले 15 म्हणजे आन्सर. 15 9 135, 13 आले, 15 2 30 आणि हे येतं 43. 435 येते. 4 नंबरचे आन्सर यायला पाहिजे तुमच्याला. येस, 4 नंबरचे आन्सर यायला पाहिजे. साडेआठ वाजता क्लासमध्ये परिसर अभ्यास शिकवला जाईल आणि हा पेपर महत्त्वाचा होता. सो 4 नंबरचे आन्सर आपण मारणार आहोत. चला पुढे. या ठिकाणी किती पट नसेल असं विचारण्यात आलेलं आहे. पट नसेल तर तुम्हाला माहीत आहे 7 1 घेतलेला आहे ना, 1 एवढं घ्यावं लागेल. 3 आणि 1 4 आणि 5 10⁻⁴. पहिला आन्सर येते -5 आहे या ठिकाणी. नंतर दुसरे आन्सर येते 1/10⁵ आहे या ठिकाणी. तिसरे आन्सर येते 1 0 5 वेळाच 1/1000. 4च शून्य या ठिकाणी म्हणून हे येत नाही. आणि यालाच आपण काय करतो, इथं पॉईंट देतो आणि 0.00001 करतो. हे आहे या ठिकाणी म्हणून आन्सर येते 3rd. नसेल असं विचारण्यात आलेलं आहे. 15चं 3 आलं का? 15चे 3 आले का? फटाफटच घेणार आहोत. तुमचे क्वेश्चन आले बघा, लगेच 15व्या क्वेश्चनवर आलो आपण. एका तासामध्ये पेपर खतम करण्याचा आता ध्येय आहे. कुठल्याही प्रकारची कुठलीही डिस्कस न करता तुमचा आन्सर मी काढून दाखवणार. या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे की इथं वजा करावं लागेल. $1012 आले. आता 1012 जर म्हटलं तर याचे आले निम्मे घ्यायला लागेल. 45 होणार काय? 44 46. भाग जातो का ते बघायचं, भाग जातो का ते बघायचं. इथं किती येणार आहे? 41 याचे होणार आहे 40, याचे होणार आहे 42. 40 42 भाग जातो का ते बघायचं. 78 म्हणजे 39. इथं होणार आहे 38, इथं होणार आहे 40. झालं. याला 38 आणि 40 भाग जाते का ते बघायचं. नंतर 86 म्हणजे 43 याला कट केलं 42, याला कट केलं 44. कुठल्या तरी एका संख्येने भाग देऊन बघा, तुमचा आन्सर लगेच त्या ठिकाणी येणार आहे. यस. आता 44 किंवा 45 भाग गेला. चौवेचाळीस आणि 46. 44 भाग जातो का आणि 46 भाग जातो का? निश्चितच ह्या 44 याला भाग जातो. हां, कारण की बघा इथं एक दिसून येते की याला 11 भाग जात असते. 11 × 44 11 9 99 उरले 2 11 2 22 4 1 4 4 2 8 4 3 12 23चा भाग गेला या ठिकाणी, आहे की नाही. सोबतच 46 ने सुद्धा भाग जातो याला, म्हणजेच 11 12 भागिले 46 अर्धे अर्धे करा. हां, याचे अर्धे केले तर 5 से 6 होतं, याचे अर्धे केले तर 23 होते. 23 ने त्याला निश्चितपणे भाग जातो. 23 1 23 23 दोन्ही 46 उरले किती 4 23 दोन्ही 46 गेला की नाही भाग. इथे 22चा भाग गेला, इथे सुद्धा 23चा भाग गेला.
23 आणि 22चा या ठिकाणी भाग केला. 23 आणि 22चा भाग गेलेला आहे. यस. आणि एक इथं ट्रिक्स पण निघते. या ठिकाणी एक ट्रिक्स पण निघते. आता इथं ट्रिक्स मला दिसून येत आहे. कोणती ट्रिक्स दिसून येत आहे तेही तुम्हाला सांगतो. थांबा. आधीच्या याला ट्रिक्स लागू पडते का ते लक्षात घेऊया आपण. हे 90 जे आहे तर 90च्या नेहमी 45 करायचे आणि त्याचे 2 क्रमागत करायचे. नाही पण लावून दाखवा लागेल ना, ते डायरेक्ट भाग देऊनच दाखवा लागेल. नाही असंच करा, नाही तर भाग द्याच लागते शेवटी. ठीक आहे. आलं का? आलं का तुमचं? आलं का रे भाऊ? यस. 15चं 3 असे आन्सर, 16चं एकच आन्सर आलेलं आहे. बाकीचं काही करण्याची गरज नाही. 90 आन्सर आलेला आहे. 17वा प्रश्न. मुलाचे वय वडिलाच्या वयाचे 4/9 पट आहे आणि फरक. तुम्हाला हा प्रश्न मी सांगितलेला होता की याच्यातला डिफरन्स काढायचा. 5 येतो. हे 5 ने याला भागाचं म्हणजे इथं 6 आले. 6 पुन्हा याला गुणाचं, गुणिले 6 गुणिले 6 म्हणजे 6 चूक 24 आणि 9 सकम 54. वडिलाचं वय आणि मुलाचं वय. पण 6 वर्षांनी पट विचारते म्हणून +6 +6. इथं 30 आले, इथं 60 आले. पट काय येणार आहे? 30/60 म्हणजे 1/2. 3 नंबरचे आन्सर राईट. बघा येते काय ते पट. मी हे प्रश्न तुम्हाला आधी शिकवले. देन प्रॅक्टिस आपण फास्ट घेत आहोत. ओके. दुसरा डायरेक्टली आपण तिसराच पेपर घेतलाय. मधातले स्किप करूया. पेपर सगळ्यांना टाकलेले आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आता पण ते ॲड्रेस दिलेले आहे त्यांना सुरुवातीला हे 3च पेपर टाकले. म्हणजे तुम्हाला जे कुरिअर येणार आहे ना, कुरिअर, तर याच्यात फक्त हे 3 पेपर टाकून दिले. नंतर आणखी तुम्हाला पेपर टाकले जाईल. नंतर आणखी पेपर तुम्हाला टाकले जाईल. ओके. 2दा कुरिअर पाठवणार आहोत. दुसऱ्या कुरिअरमध्ये सगळं जे असेल नसेल ते प्रिंट करून पाठवतो. सध्या इंक संपलेली आहे म्हणून 3 पाठवलेले आहे. चला पुढे. 17चं 3 आलं. बरोबर आन्सर आहे. नेक्स्ट. याच्याला 18चे आन्सर तुम्ही लगेच देऊ शकता. काय येणार आहे माहीत आहे तुम्हाला? माहीतच आहे. हे काय झाले? 8 आणि 2 10 म्हणजे 1 0 लावा लागेल. आन्सर तयार. एवढं इझी असतं ते. 8 आणि 2 10 10 असले तर फक्त 1 0 लावायचं, आन्सर तयार असतं. बरोबर आहे का? 18चं 3. 18चं 3 सांगा. बरोबर आलं आन्सर. बरोबर आहे. चला पुढे. नेक्स्ट. आता या ठिकाणी तुम्हाला प्रत्यक्ष भाग द्यावा लागेल. आता मी तुम्हाला करून देतो हे. आता या सगळ्यांची बेरीज करूया. 700 800 850 870. मग याला भाग देऊ. 35 670 870. इथे कॅन्सल झालं. 7 1 7 येतं म्हणून 1 इथे येऊ शकते आणि 8 चूक 32 येतं. 41 येऊ शकते का हे बघायचं आहे. 870 गुणिले 41 इथं 870 येणार. क्रॉस 4 0 0 4 7 28 2 4 8 32 2 34 0 7 16 5 3 35,770. 41च येते भाग. 35,770 भागेला 8 या सगळ्यांची बेरीज 841 आले. 100 आणि 20 रुपयाच्या नोटा आपल्याला पाहिजे नाही. आपण आता 200 500 700 750 750 गुणिले 41 केलं की आन्सर आलं. इथं 750 क्रॉस 4 0 0 4 5 20 2 4 7 28 2 30 0 5 7 0 3 30,750 आन्सर येते. यस. 30,750. 4 नंबरचे आन्सर तुमचं राईट आहे. पेपर सेट जास्तीत जास्त सोडवा. जे विद्यार्थी पेपर सेट जास्तीत जास्त सोडवेल त्याचा भाऊ जास्तच फायदा आहे. एवढा फायदा आहे की तुम्ही विचारही करू शकणार नाही. ज्याला कोणाला मॅथमॅटिक्समध्ये आउट ऑफ मार्क्स भेटेल तो झाला पास आजच. आणि एवढे पेपर काय कोणाकडे आहे नाही भाऊ. डायरेक्ट पेपर सेट. 15 दिवसानंतर माझा मार्केटला पेपर सेट येणार आहे फक्त मॅथमॅटिक्सचा. 30,750. कोणती त्रिकोण रचना करता येणार नाही सांगा. तुम्ही सांगा. तुमची वेटिंग करतोय मी. वेटिंग करतो. वेटिंग फास्ट.
ज्या ज्या विद्यार्थ्यांना पेपर 1 समजून सांगितला त्यांना दुसरा पेपर आणि तिसरा पेपर आलाच पाहिजे. मग त्याच्यानंतर 4, 5, 6 वेगवेगळे पेपर आहे. 1, 2, 3 फक्त न्यूमेरिक चेंज असणार. 4, 5, 6 पहिला पेपर चौथा समजला की 5 आणि 6 आलाच पाहिजे. 7, 8, 9 7वा समजला तर 8वा 9वा आलाच पाहिजे. 10वा समजवला तर 11, 12वा आलाच पाहिजे. अशी सिस्टीम सुरू केलेली आहे 3 पेपरची. कधी येणार आहे? टाकले ते सगळे उरले सुरले आज टाकले. ज्यांचे ॲड्रेस कन्फर्म नाही झाले त्यांचे ॲड्रेस संध्याकाळी किंवा उद्या सकाळी घेणार आहोत. चलो आता या ठिकाणी काय आन्सर येणार? तुमचे आन्सर आधी आलं पाहिजे ना. 20चं काय आन्सर येतं तर छोटे विलेज असो की काही असो आपल्या भारतात राहतात तुम्ही. सो येणार सगळ्यांना. ओके चला आता असं व्हिज्युअली दिसून येतं. कधी कधी बेरीज करत बसायचं नाही. या दोघांची बेरीज याच्यापेक्षा मोठी आहे. हे झाले 86 अबे लहान आहे. इथे 1 नंबरचाच आन्सर येते डायरेक्ट. 20चं 2 आन्सर कसं येणार आहे? एकच नंबरचे आन्सर यायला पाहिजे की नाही? 1 नंबरचे आन्सर येते का? एक नंबरचे आन्सर येते का? हॅलो येस 1 नंबरचंच आन्सर यायला पाहिजे ना. येस बरोबर आहे. त्याच्या मागचं कारण तुम्हाला माहिती आहे की लहान नाही पाहिजे दोघांमधला. एक नंबरचे आन्सरच बरोबर आहे. चला आता महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न कोणी समजून सांगत नाही. हा तुमच्याकडूनच मी समजून घेणार आहोत. हा 125चा याला फक्त याचे आन्सर आलं ना तर अख्खा आउट ऑफ मार्क्स भेटू शकते भाऊ. याचं कसं आन्सर काढायचं तर मी सांगतो तसंच काढायचं. 125 आहे असे 3 भाग करायचे. असं करा. 125चा घनमूळ म्हणजे 5 येतं. 5चा वर्ग 25 आणि 125 असं लिहून घ्यायचं. हा 5 इथे टाकायचा इथे टाकायचा इथे टाकायचा आणि मध्ये 1 1 1 टाकायचा. झालं. मग काय करायचं? कलर बदलवतो. 5 5 25 अधिक 5 5 25 अधिक हा 5 आणि हा 5 25 किती झाले? 75. 75 गुणिले 2 म्हणजे झाले 150. 150 आले पाहिजे. आहे एक तर राईट आलेला आहे. आता सेम असंच 25 1 25 अधिक 5 1 5 अधिक 25 5 125. हे झाले 125 अधिक 50 म्हणजे 150 155. 155च्या दुप्पट 310 यायलाच पाहिजे. बई बरोबर आहे. आता इथे सुद्धा तसंच 25 1 125 1 125 अधिक 1 1 1 अधिक 125 1 125 बरोबर 125 आणि 125 250 आणि 251. 251च्या दुप्पट 502 यायला पाहिजे. किती? बेग बे बे 5 10 502. परंतु 502 आहे का इथं? नाही. म्हणून अ आणि बच बरोबर आहे. 3rd नंबरचे आन्सर तुमच्यावर राईट आहे. हा प्रश्न तुम्हाला कोणी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये समजून सांगत नाही. ओके कारण की हा डेंजर प्रश्न आहे. ते घन कापा असे ठेवा तसे ठेवा तसे ठेवा. ओके चला राईट आहे का? राईट आहे का? फास्ट पेपरच घेणार आहो मी फक्त यूट्यूबवर. ते फक्त मॅथमॅटिक्सचे. बाकी सगळं माझ्या क्लासमध्ये शिकवणार आहोत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्स द्या. क्लासला जॉईन व्हा. झालं? आला का तुमचं आन्सर? हा महत्त्वाचा प्रश्न आहे भाऊ. सर्वात महत्त्वाचा. नेक्स्ट या ठिकाणी काय आन्सर येते? डायरेक्टच सांगा. 70 आहे 50 आहे 75 आहे 140 आहे. हे लिहून घ्या. 70 50 75 140 70 50 75 140 70 50 75 140 काय आन्सर येणार आहे? आता या ठिकाणी बघा माहिती आहे तुम्हाला आता काय लिहायला लागते. लिहून काय दाखवायची गरज नाही. हे 100 असेल तर 180 असते म्हणजे इथं 40 आणि इथं 40 आहे. थेट हा 40 येतो. 180 वजा 40 घेतला तर 140 येते आणि
त्याच्या निम्मे घ्यायला लागेल तर 70 डिग्री येते. 70 डिग्री झालं आहे की नाही? झालं की नाही? हां. आणि तुम्हाला ट्रिक्सनं काय सांगितलं होतं? या दोनची काय करायची बेरीज? 140 झाले, त्याचे निम्मे घ्यायचं डायरेक्ट 70. ओके, 70 आलं का? 70 आलेलं आहे का? असे सिरीज TET वाल्यांसाठी कुठेच नाही. मॉर्निंगलाच घेतल्या जाईल याच्यानंतर सिरीज, कारण आजपासून ॲप्समध्ये क्लास घ्यायला लागतं. संध्याकाळी बिझी राहावं लागते. संध्याकाळी 3 तास बोलणे, दुपारी 3-4 तास बोलणे, गायब होऊन जाणार एका महिन्यामध्ये घसा. आताच तर तो काही काम नाही करू राहिला, पहिला दुसरा दिवसच आहे. ठीक आहे, 70 आलं. काय करायचं? याची बेरीज करायची, त्याच्या निम्मे डायरेक्ट आन्सर मारायचं. 70. नेक्स्ट हा प्रश्न. आता आपल्याला काय करावं लागेल? याला दुतर्फा जे फलक आहे इथं 500 घ्यायला लागेल. 500 म्हणजे 250 घ्यायला लागेल. आणि हे जे आहे हा पॉईंट 3 घरानंतर पुढे जातो, म्हणजे 12,625. जर दोनच अंक असले तर 0 वाढवायचं त्या ठिकाणी, तरीसुद्धा किलोमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करायचं. झालं आन्सर. आलंच आन्सर त्याचं आलं. आता आपण काय करतो? भागाकार देतो. कसा भाग देणार तुम्ही? मोठं लिहून घेतो थोडंसं. आता बघा 25 ने सुद्धा भाग जातो, किंवा आपण 5 ने देऊ. 5 5 25 0. 5 2 10, 5 5 25, 5 2 10, 5 5 25. आता पुन्हा 5 10 50, 5 5 25 0, 5 5 25. 5 से 5 भागिले 10, 50.5 येते भाऊ. 100% 50.5 मीटर येणार आहे. 3 नंबरचं आन्सर येणार आहे. 100% म्हटलं मी. 23चं काय आन्सर येते ते तुमचं सांगायचं आहे. माझं तर हे आलेलं आहे, कारण की किलोमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी गुणिले 1000 म्हणजेच 0.3 घरानंतर पुढे न्यायचा. 12,625 डिवायडेड बाय 502 मधले 2 हटवून टाकायचे, 500ची निम्मे घेऊन भाग द्यायचा. झाला आन्सर 50.5. 22चं 23चं सांगा ना. 23चं आन्सर सांगा. 23चं 22चं आलं तुमचं माझ्यापर्यंत. 23चं आन्सर काय आहे? 23चं एकदम स्लो मध्ये येऊ राहिले का रे? बघा लागेल ॲक्च्युअली काय सेटिंग आहे. तर 23चं आन्सर 3 आलेलं आहे. 23चं आन्सर 3 बरोबर आहे. नेक्स्ट आता याचा आन्सर सांगा. याचा आन्सर पण काढून देतो. कसं करायचं? तर पहिले दिवस किती? 7. 7 म्हणजे या ठिकाणी 4 आणि या ठिकाणी 3. 3 गुणिले 1.5 गुणिले 60, 1.75 गुणिले 60. ओके. आता काय करावं लागेल? याचावाला गुणाकार करावं लागेल. 4 1 4 5 20. इथं आले 4.2 गुणिले 60. 0 0 6 2 12. हाचा 1 6 24 1 25. 252 आले मिनिटे इकडे. याचा गुणाकार करावा लागेल. 3 5 15 1 3 7 21 1 22 2 5 525 म्हणजे 5.25 गुणिले 60. 0 टाकला. 6 5 30 3 6 2 12 3 15 1 6 5 30 1 31 315 येते या ठिकाणी. याचा एकूण कालावधी दोघांचा जर विचार केला तर 252 आणि 315 इथे तर 7 6 5 567 येणार. 567 आन्सर म्हणजे 4 नंबरचे आन्सर या ठिकाणी राईट येते. तुमचं आलं का? ओके. 24चं काय आन्सर आहे ते सांगा. मी तर कॅल्क्युलेशन फास्ट केलेलं आहे. तुमचं काय आलं ते सांगायचं आहे. 24चं काय आन्सर येते? 567 आलं पण माझं. ओके. 567 567 567. येस 567 बरोबर आहे. तुमचं पण आन्सर आलेलं आहे. नेक्स्ट आता या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती? मजेशीर आहे. या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती? यस. सोपा प्रश्न विचारला जातोय, परंतु अतिशय असा बी कॉन्सन्ट्रेट राहून त्याचा आन्सर द्यायचा आहे. पुस्तक फ्री आहे. सॉरी, पुस्तक फ्री नाही. क्लासवाल्यांना पुस्तक फ्री आहे. फक्त शॉर्टेज आहे उलट त्याचावाला. पुस्तकामध्ये 1650 प्रश्न आहे भाऊ. एक पेज घ्यायचं सोडवत बसायचं, दुसरं पेज घ्यायचं सोडवत बसायचं, तिसरं पेज घ्यायचं सोडवत बसायचं. त्याच्यानंतर हे पेपर्स आहे.
एक पेपर घ्यायचा अख्खा सोडत बसायचा. जे काही नाही आला तो एक तर यूट्यूबवर शोधायचं, नाही तर कुठेतरी तुमचा क्लास असेल त्या ठिकाणी तुम्ही हे करू शकता. ठीक आहे. 25चं 8 येतं म्हणते. 8 मला नाही वाटत 8 येते म्हणून, काही पण देतं आन्सर. 25चं 8 कुठे दिसू राहिलं तुम्हाला? 8. 25चं 1 हड 1 पण आन्सर नाही आहे, 8 पण नाही आहे. कसं काय आलं नाही बरं 8? पहा बरं तुम्हाला कुठं दिसले 8 तिथे? कुठे दिसले? अरे हा प्रश्न खतरनाकच बनवलेला आहे. हे टोक इथं नाही जुळत, इथं जुळते. हां, हे टोक इथं जुळते इथे. मग काय करणार? 5 येते, 6 येते, 8 येते का 7 येते? ॲक्युरेट आन्सर सांगा भाऊ. 8 वाल्यांचं 8 वाल्यावर मी सांगितलं. ओके. जे विद्यार्थी म्हणजेच 10-10 मिनिट 5-5 मिनिटाला पुस्तक परचेस करण्यासाठी विद्यार्थी जे फोनपेवर किंवा जीपेवर जे ॲड्रेस टाकत आहे, आपलं पेमेंट टाकत आहे, त्यांनी तिथंच ॲड्रेस टाकला तरी चालते. कारण की व्हॉट्सअपवर खूप हे येतात. हॅलो, क्लास चालू आहे, थोड्या वेळाने कॉल करा. तिकडेही ॲड्रेस टाकला तरी चालते. आणि ॲड्रेस बिलकुल शॉर्टकटमध्ये टाका आणि चांगला पद्धतशीर टाका. पिनकोड कंपल्सरी आहे. 6 आन्सर. 25चं 2, 25चं 2, 25चं 2 बरोबर आन्सर आहे 6. 6च येते. बघा आता कसे येणार आहे 6. या ठिकाणी 1 2 3 हा 4 नाही, 3 झाले. नंतर 3 नंतर हा एक मोठा 4 झाला, हा एक मोठा 5 झाला आणि हा एक 6 झाला. 6च आहे, याच्या पलीकडे नाही. महत्त्वाचे प्रश्न आहे. याचा आन्सर द्यायचा आहे a² - b². याचा आन्सर द्यायचा आहे. आता तुम्हाला फॉर्म्युले माहीत पाहिजे. फॉर्म्युले ज्या विद्यार्थ्यांना माहीत असेल त्यांना हे प्रश्न येणार आहे. ठीक आहे. म्हणून तो तुम्हाला सांगितलं ज्या ठिकाणी तुमचा क्लास असेल त्या ठिकाणी तुम्ही सिम्प्लिफिकेशनमध्ये फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन तुम्ही विचारून घ्या. इथे a² - b². a² - b² म्हणजे काय होत असते? a + b आणि a - b. बघा a + b म्हणजेच काय? याचा आणि याची बेरीज किती येतं? ते 300 400 येते. गुणिले नाही, हो गुणिलेच. आणि a - b याची आणि याची वजाबाकी. हॅलो, क्लास चालू आहे. क्लास संपल्यानंतर कॉल करा. म्हणजे 256 आणि 144 हे a - b करतो. इथं 2, इथं 1, इथं 112 येतं. 112 आणि हे 112 डिवायडेड बाय 112. हे 112 कटले, उरले काय? 400. म्हणजे 400 आन्सर. 400 आन्सर. ज्या विद्यार्थ्यांना माहीत झालं की सावंत सरांचं पुस्तक आत्ता फ्री आहे, 1000 प्रिंट केल्या म्हणून फ्री म्हणून देत आहो, नाहीतर हे विद्यार्थ्यांसाठी होतं माझ्या क्लासच्या. तुम्हाला लागत असेल तर याच्यामध्ये पूर्ण क्वेश्चन सिरीज आहे, तुम्ही ते घेऊ शकता. चलो, याचं 2 आन्सर आलं. आणि तुम्हाला सांगतो फॉर्म्युला बेस आन्सर तुमच्याला आलेच पाहिजे, कारण याच्यातला प्रश्न एकदम किचकिट विचारले जाते, पण ते सर्व फॉर्म्युल्यावर डिपेंड करते. येस. 27वा प्रश्न. 27व्या प्रश्नाचं उत्तर तोंडी येतं. 2 बाकांची आहे की 4 बाकांची हे आधी बघायचं. 2 बाकांची असेल तर याची बेरीज मारायची. 2050 या ठिकाणी मला तरी दिसून येते. 1500 आणि हे 2050. सेकंड नंबरचा आन्सर मला तरी या ठिकाणी राईट दिसून येते. तुमचं काय आन्सर येते ते बघा. तिसरा पेपर झाल्यानंतर चौथा पेपर हा वेगळा असतो. 3 पेपर न्यूमेरिक सारखे असतात. 4था 5वा 6 वेगळे असते. 7वा 8वा 9वा वेगळा असतो. असे करत आपल्याला पेपर घ्यायचे. ठीक आहे. बरोबर आलं तुमचं आन्सर शोभा मॅम. 2050. 28वा आन्सर द्या. हा टेक्निकली प्रश्न आहे. सायन्स 42 2 एकच स्थानी आले पाहिजे. बरोबर आहे, हे आन्सर येणारच नाही. मग असं आहे की इथे 3 आहे आणि इथं 3 आहे. 3 आणि 3 6. गुणाकार हा 6 अंकीच येऊ शकतो किंवा 5 अंकी येऊ शकतो. म्हणून 6 अंकी 5 अंकी येऊ शकतो. 4 अंकी येणार का?
नाही, म्हणून आन्सर येते थर्ड. 28चे आन्सर थर्ड आलं का? 28चे आन्सर सांगा, थर्ड आलं का? 28चे आन्सर थर्ड आलं का? चे आन्सर थर्ड आलेला आहे, बरोबर आहे आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. आता या ठिकाणी बघा काय म्हणते ते लक्षात घ्या. पहिले रोहा गाव आहे, पेन गाव आहे, कांदिवली गाव आहे, पारस गाव आहे आणि भूगाव आहे. ओके. आता भूगावातील एकूण साक्षर स्त्रिया पेन गावातील एकूण साक्षर स्त्रियांच्या किती पट आहे? फक्त स्त्रियांचं दिलेलं आहे. जे असं क्रॉस आहे त्या स्त्रियांचं प्रमाण आहे. हां, आता भूगावातील एकूण साक्षर स्त्रिया, भूगावमध्ये जाऊ आपण, एकूण साक्षर स्त्रिया बघूया. तुम्हाला लक्षात आलं भूगाव आणि हे. तर या ठिकाणी थोडंसं आपण वर घेऊया याला. हां, कळला तर, नाही तर दिसणार नाही. आता भूगावातील इथं आलं, इथून इथं म्हणजे 7,500 येतात भूगावातील. 7,500 पाठ ठेवायचा. 7,500. आणि पेन गावातील एकूण साक्षर स्त्रिया, पेन कुठे आहे? पेन गाव आहे, नाही तर हा पेन म्हणणार. हे तर 5,500. यांची एकूण पट म्हणजे भागाकार 7,500 आणि 5,500. 7,500 आणि 5,500 इथं आपण करूया. 5,500 0 0 कॅन्सल. 75 55 उरले. आता या ठिकाणी 5 1 1 येतं आणि 5 1 5 5 5 25. 5 1 5 15 5 75. शेवटी आले 15/11. याला 11 1 11 उरले किती? 4. 1.4/11 येते. आन्सर क्रमांक थर्ड आलं का तुमचं? आलं थर्ड. 29चं सांगा. 29चं 29चं काय आलं? शोभा मॅम, भावना मॅम, वर्षा मॅम, तुम्ही तुमचा ग्रुप असेल ना कोणाचा, त्या ग्रुपवर आपले लिंक शेअर करत चला. 29चं काय आलं? 3 आलं. बरोबर आहे आन्सर. 1.4/11. देर इज अ लास्ट क्वेश्चन. आता बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे. गणित अध्यापन पद्धती संबंधी खालीपैकी योग्य विधाने कोणती? हे गणित अध्यापन पद्धती तुम्हाला इन डिटेल शिकवावं लागणार आहे, कारण याच्यावर डिपेंड असतो 1 मार्क्स. आणि शेवटी याच्यावर प्रश्न विचारतोच, आणि तो प्रश्न आपल्याला आलाच पाहिजे, कारण आपल्याला 30 पैकी 30च मार्क्स भेटवायचे आहे. 30 पैकी 29 सुद्धा नाही म्हटलं मी, 29 सुद्धा नाही. आता या ठिकाणी बघा, अनेक उदाहरणाचे निरीक्षण करून एखादा सर्वसामान्य सिद्धांत तयार करण्याच्या पद्धतीला उद्गामी पद्धती म्हणतात. उद्गामी पद्धती हे ज्ञाताकडून अज्ञाताकडेच्या सूत्रावर डिपेंड करते. कोणत्या सूत्रावर डिपेंड आहे, तिची व्याख्या काय आहे? हां, उद्गामी पद्धतीचा पुरस्कार रॉजर बेकन यांनी केला. एरिस्टॉटल यांनी अवगामी पद्धतीचा पुरस्कार केला. बघा आता तुम्ही, हे दोनही राईट आहे रे भाऊ. ओके, काय राईट आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये 100% मुलं चुकतात. हो, टॉपिक वाईजच होणार आहे. ॲप्समध्ये टॉपिक वाईजच घेतल्या जाणार आहे. येस, याच्यावर ऑप्शन चुकले का? याचे ऑप्शन चुकल्यासारखे वाटू राहिले. ऑप्शन चुकले जर असेल तर चौथं ऑप्शनमध्ये 28चं 3च काय आन्सर आलं स्नेहल मॅम? सी आणि डी. इथं ऑप्शन थोडेसे चुकीचे टाकण्यात आले आहे वाटते बहुतेक. कारण तुम्हाला सांगतो बघा, आता क आणि ड इथं राईटच आहे.
म्हणून ऑप्शन लागतच नाही. उद्गामी पद्धतीचा पुरस्कार रॉजर बेकन यांनीच केलेला आहे आणि अवगामी पद्धतीचा पुरस्कार ॲरिस्टॉटल यांनी केलेला आहे. हे दोन्ही राईट आहे. मग हे दोन राईट आहे तर क आणि डचं ऑप्शनच नाही या ठिकाणी. बहुतेक इथं क पाहिजे होता. नाही. आणखी इथं जर गेलं तर उद्गामी पद्धती ही ज्ञाताकडून अज्ञाताकडे या सूत्रावर डिपेंड करते. ही बरोबर आहे, कारण की अवगामी जे पद्धत आहे ते अमूर्ताकडून मूर्ताकडे जात असते, म्हणून हे बरोबर आहे. आणि हे उद्गामी पद्धतीची व्याख्या पण बरोबर आहे. अनेक उदाहरणाचे निरीक्षण करून एखादा सर्वसामान्य नियम तयार करण्याच्या पद्धतीला गणितात उद्गामी पद्धती असे म्हणतात. 4 बरोबर आहे. इथं अ ब क ड पाहिजे होतं. अ ब क आणि ड 4 बरोबर आहे. पेपरमध्ये जर काही टाकलं असेल तरी सुद्धा ॲप्समध्ये बरोबर 8:30 वाजता. आता कुठले क्लास घेतले जाणार नाही. यूट्यूबवर ना कुठं थोडंसं शांततेत बसतोय आणि 8:30 वाजता आपल्याला क्लास सुरू होणार आहे परिसर अभ्यासापासून. परिसर अभ्यास. ओके चला. आणि तिथं मी बोर्डवर येणार नाही कारण की भरपूर वेळपर्यंत शिकवावं लागतं, म्हणून मी स्क्रीननं येणार आहो. स्क्रीनवर बघा परिसर अभ्यासाचा स्टडी कसा राहणार आहे आपल्याला ते सांगतोय. इथं हे झालं क्वेश्चन झाले. आता इथं 4 नंबरचे आन्सर मारूया आपण. अबकड 4 नंबरचे आन्सर राईट आहे असं समजून चला. 4 राईट आहे मित्र या ठिकाणी. हां 1 व 4 ऑप्शन सेम आहे. हो ते आलं नाही तिथं म्हणून तर सांगतो. ते आलं नाही त्या ठिकाणी. टायपिंग करत असताना कुठेतरी सेव्ह झालं नसेल शेवटी अबकड, म्हणून 4 नंबरचं ऑप्शन तुम्ही लिहायचं तिथं. काय लिहायचं? 4 नंबरचं ऑप्शन. आता तुम्हाला सांगतो क्लासमध्ये परिसर अभ्यास कसा शिकवला जातो. परिसर अभ्यास पहिली गोष्ट अशी की जर शिवाजी महाराजांचं 4थ्या वर्गाचं पुस्तक आणि 7व्या वर्गाचं पुस्तक जर आज मी सुरू केलं तर मी डायरेक्टली बोर्डवरूनच लाईव्ह येणार आणि तुम्हाला ते पूर्ण समजून सांगणार. परंतु आज मी शिकवणार नाही ते, सो ते नंतर शिकवणार. परंतु जे पॉईंट्स मी तुम्हाला दिले ते पॉईंट्स किमान एका दिवशी 5 ते 10 क्लिअर करावं लागतं. काय म्हटलं मी? 5 ते 10 क्लिअर करावं लागतं. तर मग त्यासाठी मी काय करतो की हे माझीवाली लॅपटॉपची स्क्रीन आहे. लॅपटॉप याच्या बरोबर मधोमध एक मी नाव लिहित असतो PPTमध्ये आणि याच्या भोवताल सगळे काही पॉईंट्स मी क्लिअर करतो या पॉईंटच्या संदर्भात. म्हणजे तो टॉपिक तुमचा त्या ठिकाणी क्लिअर होतो. त्याच्यानंतर मी त्याच्यावर टेस्ट घेतो. टेस्ट हे पूर्ण TETमध्ये आलेल्या प्रश्नांशी रिलेटेडच असते. ठीक आहे. TETमधला आलेला प्रश्न टार्गेट केला जातो, त्याच्याशी आधारावर प्रश्न लिहिले जाते म्हणजे तयार केले जातात. आणि तिथे सुद्धा किमान 10 प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला याच पद्धतीने एका पेजमध्ये दिल्या जाते. सो त्याची पेपर सिस्टीम तुम्हाला मी सांगतोय. ओके झालं. नाही असं नाही. कोणीतरी एक मेसेज केलाय की असं झालं तर झालं, परंतु तसं नाही राहत. ज्या मुलांचा क्लास आधीपासून होता तर त्यांचे मी 2 सब्जेक्ट क्लिअर केले, मॅथमॅटिक्स आणि सायकोलॉजी. त्यांचा मी पूर्ण सिलेबस पण कंप्लीट करणार होतो, पण त्यांचा आणि माझा काहीच संबंध आज राहिला नसता. लक्षात घ्या.